कहाँ रहते हो प्रभु, कहाँ रहते हो ये तुम बताओ। कहाँ रहते हो प्रभु, कहाँ रहते हो ये तुम बताओ। तुम्हें ढूंढूं कहाँ, तुम्हें खोजूं कहाँ, तुम्हें ढूंढूं कहाँ, तुम्हें खोजूं कहाँ, अधूरा मैं तेरे बिना। कहाँ रहते हो प्रभु, कहाँ रहते हो ये तुम बताओ। जिथे कमी तिथे आम्ही हा विचार घेऊन बार्शीच्या भगवंत नगरीमधील अनेक समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन मातृभूमी प्रतिष्ठानाची स्थापना केली। सामाजिक सेवेचा मानदंड उभा करत या प्रतिष्ठानानं आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत। सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या मातृभूमी प्रतिष्ठानाच्या टीमनं बार्शी शहरात आणि तालुक्यात आदर्शवत काम उभे केले आहे। अन्नपूर्णा योजना ही त्यातलीच एक महत्त्वाकांक्षी योजना। समाजातील विकलांग, निराधार अशा लोकांना शोधून त्यांना 2 वेळचं पोटभर जेवण देण्याचं बहुमोल कार्य गेल्या 3 वर्षांपासून अखंडपणे मातृभूमी प्रतिष्ठान करत आहे। अन्नपूर्णा योजनेत जेवणाचे डबे करण्याचे काम भल्या पहाटेपासून सुरू होते। अनेकांचे हात यासाठी राबतात। कणिक मळणे, भाज्या करणे, चपात्या लाटणे आदी सर्व कामात यंत्रांची मदत घेतल्यामुळे शेकडो डबे तयार करण्याच्या कामाला चांगलाच वेग आला आहे। सकाळी 9 वाजता गरजूंपर्यंत डबे पोहोचवण्यासाठी रिक्षा तयार असते। या रिक्षाचे 2 राऊंड होतात आणि भुकेलेल्या शेकडो निराधारांना पोटभर जेवण मिळतं। अनेक जण या डब्याची आतुरतेने वाट पाहतात। चौकाचौकामध्ये अनेक निराधार स्त्री पुरुष डब्यांची वाट पाहत असतात। कोणाला मुले सांभाळत नाहीत, कोणाचा नवरा दारुडा आहे, कोणाला सून घरी येऊ देत नाही, कोणाच्या पोटाला मुलं बाळ नाहीत। अशा सर्व निराधारांसाठी मातृभूमी प्रतिष्ठानाची ही अन्नपूर्णा योजना जीवनाचा आधार बनली आहे। हे जीवन आमच्यासाठी जीवनच आहे। खूप उपकार आहेत त्यांचे आमच्यावर, अशा अनेक भावना या योजनेतील लाभार्थी व्यक्त करतात। डबा ही व्यवस्थेमध्ये आहे। मला 1.5 वर्ष झालं डबा चालू होऊन। ह्याच्या आधी मला काय नव्हतं। हे अन्नपूर्णा डबा चालू केल्यापासून माझी तब्येत ही चांगली ठीक आहे आता। किती दिवसापासून डबा खात आहे? 5-7 महिने होत आले। बरं, डबा कशी लावला? जेवण चांगलं आहे, जेवण चांगलं आहे। किती दिवसापासून डबा जेवत आहे? झालं आता 2-4 महिने झाले। कसं आहे जेवण? छान आहे। आवडतंय का? बदल हो, करायचा नाही नाही चांगलं आहे। हो। डबा किती दिवसापासून मिळतोय? 4-5 महिने झाले। कसं आहे जेवण? छान काय काय असतं डब्यात? चपात्या, भात, 2 भाज्या असतात। आवडतंय का ते दररोज? किती दिवसापासून डबा खात आहे? वर्ष होऊन गेले। डबा कशासाठी सुरू केला? घरचे सांभाळत नाहीत का? मला कोणीच नाही, मी आपलं करून खात आहे, कष्ट करून। आता डबा वेळेवर मिळतोय? डबा आलं येत आहे आता। चांगला आहे ना? चांगला आहे। डबा वर्ष होऊन गेलं, 1.5 वर्ष झालं डबा येते त्याला। 2 दिवाळ्या झाल्या बाबा। आता डब्यावर जेवण? डब्यात जेवण ते 2 टायमाला खाते आपली, सकाळी 1.5 चपाती, संध्याकाळी 1.5 चपाती खाते। एवढेच नाही तर बार्शीच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अवघ्या 12 रुपयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना डबा देण्याचं मोठं कार्य या प्रतिष्ठानानं हाती घेतलं आहे। त्यामुळं
विदर्भ, मराठवाडा आदी दूरवरून आलेल्या रुग्णांसाठी माफक दरामध्ये जेवणाचा डबा मिळतो हे विशेष. 20 रुपये लिटर पाणी बॉटल घेताना अनेक नातेवाईकांच्या कपाळावर आट्या पडतात. एकीकडं हॉस्पिटलचं बिल आणि दुसरीकडं खाण्यापिण्याचा खर्च. यामुळं अनेक नातेवाईक उपाशीपोटी झोपतात. हे लक्षात आल्यानंतर मातृभूमी प्रतिष्ठानानं कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डबे पोहोचवण्याचं काम सुरू केलं. या ठिकाणी आता अवघ्या 1 रुपयामध्ये 1 लिटर शुद्ध पाणी देण्याचं काम सुरू झालं आहे. हॉस्पिटलमधील रुग्णांचे अनेक नातेवाईक मशीनमध्ये 1 रुपयाचं कॉईन टाकतात आणि 1 लिटर पाणी बाटली भरून घेऊन जातात हे विशेष. त्यामुळं या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. नाव देवीदास तेजराव गजले, कावळगड्डा, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड इथून आम्ही आलेले आहोत आणि आमचे इथं काकू ॲडमिट आहेत. अन्नपूर्ण सुविधेमधून आम्हाला 12 रुपये येथे चपाती आणि भाजी मिळते. तसेच जर बाहेर बघितलं तर एवढ्या योग्य दरामध्ये म्हणजे जेवण मिळू शकत नाही, तरी ही सुविधा यांनी सुविधेचा लाभ करून दिलेला आहे सर्वांना. आणि म्हणजे गरीब लोकांसाठी एक चांगली सुविधा यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. जेवण एकदम चांगलं आहे, जेवणामध्ये काही प्रॉब्लेम नाही. कल्पना वसंत महामुनी, राहणार पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. माझा मुलगा इथं 2 महिने झाले आजारी आहे. मी हे दररोज जेवण घेते 12 रुपयामध्ये आणि अतिशय चांगलं जेवण आहे. भाजी पोळी भात वरण हे एकदम चांगलं भेटतं. मी नंदकिशोर छगनलाल झंवर. मातृभूमी प्रतिष्ठाननी हा जो उपक्रम राबवला आहे तो चांगल्या प्रतीचा आहे. 12 रुपयामध्ये 2 चपाती आणि भाजी किंवा वरण भात हे कुठेही मिळत नाही. ती सुविधा त्यांनी जी रुग्णांसाठी पुरवलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट असून या हॉस्पिटलमध्ये साधारण 1 ते 1.5 वर्षापासून मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे अन्नपूर्णा योजनेमार्फत येथील रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना अल्पदरात डबे पुरवले जातात आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर, त्याचबरोबर उस्मानाबाद, बीड, नांदेड, लातूर, परभणी या 5-6 जिल्ह्यातील रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांची जेवणाची सोय साधारणपणे रोज सकाळी 250 आणि संध्याकाळी 250 अशा पेशंटच्या आणि त्याच्या नातेवाईकांची सोय यामार्फत केली जाते. त्याचबरोबर मातृभूमी प्रतिष्ठानने या ठिकाणी आरोचा प्लॅन्ट बसवून रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना शुद्ध पाणी अल्पदरात अगदी 1 रुपयात 1 लिटर पाणी याची देखील सोय या ठिकाणी केलेली आहे. बार्शी कॅन्सर हॉस्पिटलला साधारणतः दररोज सकाळी 250 ते 200-300 लोकांपर्यंत आणि रात्री पण तेवढ्याच लोकांना जेवणाची सुविधा तर दिली. त्याच्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की इथले जे पेशंट आहेत हे साधारणतः 95% आर्थिक दुर्बल घटकातले लोक इथं ट्रीटमेंटला येतात. सुमारे वर्षाला आम्ही 35,000 ते 40,000 पेशंटला इथं ट्रीटमेंट करतो. हे त्यांच्यात लक्षात आलं की त्यांनी आम्हाला एक वॉटर प्युरिफायरचा प्लॅन्ट पण त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून दिला, जे की अगदी शुद्ध थंडगार पाणी पण त्यांना मिळायला लागलं. ज्यामुळे आज 20 रुपयाची बॉटल होती ती आज त्यांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे 1 रुपया नॉमिनलवर मिळायला लागली. एवढं करून सुद्धा ते थांबलेले नाहीत. तर आम्ही तर करतो पण आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गोरगरीब पेशंट्सना, फ्री वॉर्डामध्ये असणाऱ्या लोकांच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांना आमच्याकडे एक मोठं हॉल आहे, त्या हॉलमध्ये सुद्धा त्यांनी गाद्या, सतरंजा, बेडशीट्स, ब्लँकेट्स ह्या सर्व गोष्टी चा पुरवठा ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये करतात. म्हणजे खऱ्या अर्थाने जी भूमीची सेवा करायला पाहिजे ती मातृभूमी प्रतिष्ठान करत आहे. मातृभूमी प्रतिष्ठानानं अनेक शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी साहित्य देखील दिले आहेत. त्यामुळं शाळा परिसरात बालगोपालांना खेळण्याची चांगली सोय झाली आहे. सौ मायग सोपल प्राथमिक आश्रमशाळा खामगाव या ठिकाणी सहशिक्षक पदावर काम करतो. आमच्या शाळेमध्ये बार्शी येथील आमच्याच खामगावचे सुपुत्र संतोष काका ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या मातृभूमी प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या मार्फत आमच्या शाळेवर हे लहान मुलांसाठी खेळणी बसवलेली आहेत. लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम आणि त्यांना विरंगुळा आणि आम्हालासुद्धा खूप छान वाटतं या बागेमध्ये मुलं खेळताना. हे अतिशय उत्कृष्ट काम असं या खेळण्याच्या माध्यमातून त्यांची खूप आणखीन कामं आहेत, पण आमच्या शाळेला या खेळण्याच्या माध्यमातून त्यांनी हा लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम केलं आहे. त्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठानचं आमची शाळा खूप खूप आभारी आहे. दुसरं एक सांगू या ठिकाणी इच्छितो की दरवर्षी आमच्या शाळेमध्ये संतोष काका ठोंबरे यांच्याकडून 10वी, 12वी आणि शिष्यवृत्ती परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या मुलांसाठी दरवर्षी 25,000 रुपयाची बक्षिसं
आणि त्याचबरोबर ट्रॉफ्या देण्याचं काम दरवर्षी संतोष काका ठोंबरे हे करत आहेत. आम्ही त्याबद्दल आमच्या आश्रमशाळा परिवाराच्या वतीने त्यांचं खूप खूप ऋणी आहोत. मी मनस्वी मनोज गादेकर आहे. माझ्या शाळेचं नाव सौमाई सुपल प्राथमिक आश्रमशाळा खामगाव आहे. मी आत्ता 6वीमध्ये शिकते. तर आमच्या या ग्रामीण भागातील शाळेला मातृभूमी प्रतिष्ठान यांनी खेळाचे साहित्य दिले आहे. ते खेळताना आम्हाला खूप मजा येते, मस्त वाटतं. तर मी संतोष काका ठोंबरे व या मातृभूमी प्रतिष्ठानाची खूप मनापासून ऋणी आहे. मातृभूमी प्रतिष्ठानानं अनेक गावात ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून आरो प्लांट देखील उभारले आहेत. आता या केंद्रातून ग्रामस्थ 5 रुपये देऊन शुद्ध पाण्याचा जार घेऊन जातात. बार्शी तालुक्यात सुमारे 30 गावात हे जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू झाला आहे. आपल्या इथं मातृभूमी प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण हा कार्यक्रम म्हणजे चालू आहे आपला. आणि आम्ही गावासाठी आपलं 5 रुपयाला केंड देत आहोत. तसंच ह्या कार्यक्रमामुळं मातृभूमी राबविल्यामुळं आणि ग्रामपंचायतीनं त्याला सहकार्य दोघांच्या संयुक्त विद्यमानानं कार्यक्रम चालू असून ह्या आपल्या एरोप्लेनमुळं गावातील जे आजार हे सर्व काय आहे ते प्रमाण कमी झालेलं आहे. तर 100 लोक इथून पाणी घेऊन जातात. जलसंवर्धन, अन्नपूर्णा योजना, आरो प्लांट्स, शाळांसाठी खेळणी बसवणे, एसटीसाठी निवारा शेड उभारणे आदी अनेक कामे करत या प्रतिष्ठानानं सेवाभावी वृत्ती जपली आहे. याबाबत प्रतिष्ठानाचे पदाधिकारी सांगतायत कार्याची माहिती. आपण ज्या समाजात आलो आहे त्या समाजात आपण काहीतरी देणं लागतो, ही ज्या व्यक्तीमध्ये भावना होती अशा व्यक्तीने एकत्र येऊन ही मातृभूमी प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. जून 2014ला ह्या मातृभूमी प्रतिष्ठानची स्थापना झाली. समाजात बार्शी तालुका आणि तालुक्यामधील शहर आणि ग्रामीण भागातले मध्ये ज्या वेगवेगळ्या संघटना काम करत होतील त्या संघटनेने स्वतःला सिद्ध केलं होते. अशा संघटनातल्या प्रमुखाला घेऊन ही मातृभूमी प्रतिष्ठानची स्थापना केली. यामध्ये सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीबरोबर व्यवसाय क्षेत्रामधील, वैद्यकीय क्षेत्रामधील, पत्रकारिता क्षेत्रामधील आणि प्रशासन क्षेत्रामधील सर्व लोकांनी एकत्र येऊन आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतनं ही मातृभूमी प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. ह्या स्थापना करण्यामागे हा उद्देश होता की ज्या ठिकाणी प्रशासन कमी पडतं म्हणजे ज्या ठिकाणी कमी तिथं आम्ही ह्या भावनेतनं ही मातृभूमी प्रतिष्ठान काम करत गेली. ती मातृभूमी प्रतिष्ठान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. या कामाचं कौतुक सर्व स्तरातून होत आहे. ह्या कौतुकामुळं आम्हा सर्वांचा एक आत्मविश्वास वाढला आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून आम्हाला त्यांची एक सेवा करण्याची आम्हाला संधी मिळत आहे. मातृभूमी प्रतिष्ठान तालुक्यामध्ये आरो प्लॅन्ट बसवायचं मुख्यत्याने काम करतं. ते त्यामुळेचा उद्देशच असा होता की लोकांचं जे आरोग्य आहे तर ते उत्तम प्रकारे राहावं आणि ह्या सगळ्या लोकांची ताकद तालुक्याच्या विकासासाठी लागावी आणि म्हणून आमच्या परीने आम्ही खारीचा वाटा उचललेला आहे. आरो प्लॅन्ट लावलेले आहेत. तर त्या आरो प्लॅन्ट पद्धत अशी आहे की ग्रामपंचायतच्या पाण्याचा जो सोर्स आहे त्यातून पाणी घेतलं जातं आणि त्यांनी जागा दिल्यानंतर तो प्लांट लावला जातो आणि त्या खर्चाचे 3 भाग पाडले जातात. एक लोकवर्गणीमधून, दुसरा ग्रामपंचायतच्या एखाद्या फंड्समधून आणि मग तिसरा हिस्सा आपण मातृभूमीकडून देतो आणि 5 रुपयाला 20 लिटरचा जार याप्रमाणे आम्ही त्यांना पाणी देतो. आणि त्याचा आम्हाला अनुभव असा आहे की गेल्या 3 वर्षामध्ये लोकांच्या आरोग्यामध्ये खूपच सुधारणा झालेली आहे. 75% अशुद्ध पाण्यापासून होणाऱ्या आजारामध्ये घट झालेली आहे. त्याचबरोबर आमच्या नजरेला आलं की शाळेमध्ये खेळायला खेळणी नाहीत, तर अशा प्रकारची 4 खेळणी आम्ही तिथे शाळेच्या पटांगणामध्ये बसवलेल्या आहेत. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर बघितला तर आपण केलेल्या कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे. एस टी स्टँडवरती पिकअप शेड नव्हते, महिलांसाठी बसण्याची व्यवस्था अपुरी होती, तर पिकअप शेड बसवलेले आहेत आणि त्यामुळे महिलांची सोय झालेली आहे. त्याचबरोबर आम्ही 3 ते 6 वयोगटातील मुलांना आरोग्य कार्ड दिलेले आहेत. त्यांच्यावरती मोफत उपचार केले जातात बार्शीमध्ये आल्यानंतर आमच्या मेंबरकडून. आणि जलयुक्त शिवारमध्ये आम्ही शासनाचा भाग घेतलेला आहे. आमचा JCB 50 तास मोफत उभा केला जातो आणि त्याचा लाभ ग्रामीण भागातले लोक घेत आहेत. तर अशा अनेक प्रकारे जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने मातृभूमी प्रतिष्ठान काम करत आहे. शेती विकास समितीच्या माध्यमातून तालुक्यातील आणि शेजाऱ्याचे जे तालुके आहेत बार्शी तालुक्याच्या त्या शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम आम्ही राबवतो. त्याच्यामध्ये आज शेतकऱ्याकडे पाहिलं असता तंत्रज्ञानापासून शेतकरी कोसो दूर आहे आणि म्हणून विविध शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून, विविध कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून अनेक मेळावे घेऊन आम्ही शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देण्याचं काम करतो. शेती विकास समितीच्या माध्यमातून अनेक दुसरे एक उपक्रम आम्ही आता राबवत आहोत. त्याच्यामध्ये विषमुक्त अन्न निर्मितीचं काम करतो आहोत. कारण आपण आता पाहतो आहोत की शेतीमध्ये जे विविध रासायनिक खतांचा आणि निविष्ठांचा वापर केला जातो त्याच्यामुळं
बऱ्याच प्रमाणात मध्ये जे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, तर ते प्रश्न कमी करण्यासाठी विषमुक्त अन्न निर्मितीचं सुद्धा काम आमच्या शेती विकास समितीच्या माध्यमातून चालतं. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण घेतो आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला विषमुक्त अन्न कसं करता येईल आणि एकात्मिक शेती विकास प्रकल्प ज्याच्यामध्ये सेंद्रिय आणि रासायनिकचा मिलाप करून उत्तम शेती हे जे बिरुद आहे ते सत्यात आणण्यासाठी आणि शेती शाश्वत करण्यासाठी विविध उपक्रम आम्ही त्याच्या माध्यमातून राबवत आहोत. मध्ये मातृभूमीच्या माध्यमातून आम्ही उत्तम शेती शाश्वत शेती करण्याचा मानस हाती घेऊन शेतकरी ज्ञान मंदिर हा प्रकल्प बार्शीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी उभा करण्याचा मानस मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेत आहोत. गेली 3 वर्ष मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने ही अन्नपूर्णा योजना राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागात आम्ही ही योजना प्रथम सुरुवात केली. त्यानंतर शहरातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शहरातील निराधार जे निराश्रित आहेत त्यांचा सर्वे करून 150 लाभार्थ्यांची आम्ही निवड करण्यात आलेली आहे. त्यांना 2 टायमांचं मोफत जेवण आम्ही रेग्युलरली त्यांना घरपोच केलं जातं. तसंच शहरातील 8 हॉस्पिटलमध्ये देखील अतिशय माफक दरात आम्ही तेथील रुग्णांना जेवण देतो. तसंच जे बाहेरगावून रुग्ण येतात त्यांना राहण्याची सोय नसते, चादर सतरंजी नसते, ते देखील मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना मोफत पुरवण्यात येतं. मातृभूमी प्रतिष्ठानमार्फत जे विविध कार्यक्रम राबवले जातात त्यापैकी एका सामाजिक उपक्रमाचं म्हणजे करिअर मार्गदर्शन समितीचा मी एक घटक आहे आणि त्या माध्यमातून कर्मवीर मामासाहेबांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे किमान 20,000 विद्यार्थी या बार्शी शहरामध्ये आहेत. आणखीन एक 10,000 विद्यार्थी असे 30,000 विद्यार्थी ग्रामीण भागातून या बार्शी शहरामध्ये शिकतात आणि त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून वेगळ्या प्रकारचं केवळ म्हणजे स्पर्धात्मक परीक्षाच नव्हे तर त्यांच्या करिअरला मार्गदर्शन म्हणून एक वेगळ्या प्रकारे काहीतरी उपक्रम करता येईल या दृष्टीनं मातृभूमीने हा उपक्रम राबवलेला आहे. डॉक्टर कलाम साहेबांचं असं एक स्वप्न होतं की 2020मध्ये भारत ही महासत्ता होईल, पण तरुणांचा देश असेल, पण ह्या तरुणांना नेमकं काम कुठलं असलं पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की भारत एक महान देश नक्कीच होणार, तर त्यांच्यासाठी म्हणून वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम मातृभूमी प्रतिष्ठान करते. तर महाराष्ट्र आणि देश हा सुदृढ कसा होईल, बलवान कसा होईल जगामध्ये, तर त्यासाठी तरुणांची शक्ती आपल्याला कामाला लावली पाहिजे. तरुण जोपर्यंत आपला बलवान होणार नाही, सशक्त होणार नाही, तोपर्यंत आपला देश बलवान होणार नाही अशी धारणा आहे. ती मला असं वाटतं की या माध्यमातून ते आम्ही काम करू शकू. मातृभूमीच्या वतीनं जे विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील शाळा त्याच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही एक उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे. त्या माध्यमातून उपळाई ठोंगे आणि इर्लेवाडी या 2 शाळा आम्ही निवडलेल्या आहेत आणि या शाळांमध्ये जाऊन ग्रामीण भागातील जे गावकरी असतील, गावकरी शाळा व्यवस्थापन समिती आणि मातृभूमी यांच्या वतीनं शाळेची गुणवत्ता कशी सुधारता येईल यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवतो आहे. त्याच्यामध्ये गावामध्ये सर्व गावकऱ्यांना सहभागी घेऊन मग ज्या शाळेसाठी ज्या बेसिक गोष्टी आवश्यक असतात मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्या सर्व आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर मुलांना डिजिटल इंडियाच्या माध्यमातून जे आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी पण आम्ही प्रयत्नशील आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद सर्वांकडून मिळतो आहे. मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीनं माजी सैनिकांसाठी किंवा जे आजी सैनिक आहेत जे ऑलरेडी सेवेमध्ये आहेत अशा सैनिकांच्यासाठी विविध उपक्रम आपण राबवतो आहे. त्याच्यामध्ये अतिशय भावलेला आणि लोकांना आवडलेला एक उपक्रम आहे की ज्यावेळेस हे सैनिक सीमेवर आपलं कर्तव्य बजावत असतात त्या कालावधीमध्ये आम्ही दिवाळीच्या माध्यमामध्ये दिवाळीच्या वातावरणात त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अनुपस्थितीमध्ये की तुम्ही एकटे नाही आहे, तुमच्याबरोबर मातृभूमी आहे हा एक संदेश देण्याचा त्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी करून प्रयत्न केला. मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीनं शालेय समिती ही एक समिती स्थापन करून या माध्यमातून आपण शालेय विद्यार्थ्यांचा विकास करणे तसेच परिसर स्वच्छता त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं करिअर मार्गदर्शन त्याचबरोबर परिसर स्वच्छता हे उपक्रम हाती घेऊन ही समिती कार्य करत आहे. आमच्या अन्नपूर्णा योजनेमध्ये माझा काही खारीचा वाटा आहे. अन्नपूर्णा योजना ही अत्यंत निराधार, निराश्रित आणि अनाथ व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी अत्यंत मोलाची आणि महत्त्वपूर्ण अशी ठरलेली आहे. त्यास अन्नपूर्णा योजनेचं आम्ही जास्तीत जास्त लेबर काम कसं कमी होईल याकडे लक्ष दिलं आहे. आमच्या चपाती लाटायची मशीन आहे, कणिक मळायचं मशीन आहे, अशा अनेक यंत्रसामग्रीने इव्हन पिठाची गिरणीसुद्धा आम्ही आमची स्वतंत्र आमच्या मालकीची घेतलेली आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना कसलाही त्रास न होता ही सेवा जास्तीत जास्त उत्तम
आपण लाभार्थ्यांपर्यंत हा डबा रुचकर आणि स्वादिष्ट कसा पोचू याकडे आमचे सर्व प्रतिष्ठानचं पदाधिकारी आणि सदस्यांचं विशेष लक्ष असतं.